एक अवकाशमध्ये आहे की बाई पण म्हणजे नेमकं काय आहे आणि बाईपणातला ज्या काय मर्यादा आहेत किंवा जे काही संकेत आहेत बाईपणाचे ते तिने किती मर्यादेपर्यंत सांभाळायचे आणि मग बाई पण तुम्ही कसं मोजता, कुठे मोजता, बरोबर. तर त्याच्याबद्दलची एक कविता आहे. कवितेला म्हणजे तसं शीर्षक नसतं, मी सुरूच करते कविता. की नक्की, मी तर उत्सुक आहे. शरीराच्या कोणत्या बिंदूपासून सुरू होतं बाईचं बाईपण? शरीराच्या कोणत्या बिंदूपासून नेमकं सुरू होतं बाईचं बाईपण? नेमक्या कुठल्या ग्रंथी वितळतात तिच्या निखालस वात्सल्याच्या विराट प्रवाहात? नेमक्या कुठल्या ग्रंथी वितळतात निखालस वात्सल्याच्या विराट प्रवाहात? कसं डागाळतं तिचं अवघं माणूसपण, कसं डागाळतं तिचं अवघं माणूसपण योनी शुचितेचा कावळा शिटल्यावर? कसं डागाळतं तिचं अख्खं माणूसपण योनी शुचितेचा कावळा शिटल्यावर? इतका तकलादू तरी चिवट स्त्रीत्वाचा मानबिंदू कुणी डकवला तिच्या निरागस भाळावर? इतका तकलादू तरीही चिवट स्त्रीत्वाचा मानबिंदू कुणी डकवला तिच्या निरागस भाळावर? तर मग टोचायलाच हवी स्त्री निरोधक लस. टोचायलाच हवी स्त्री निरोधक लस जन्मताच आकाराला येणाऱ्या तिच्या चिमुकल्या गर्भाशयात. जन्मताच आकाराला येणाऱ्या तिच्या चिमुकल्या गर्भाशयात. बाईच्या अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित केला. तिने जगायचं की नाही, आणि तिने जगायचं नसलं तर बाळाच्या पोटातल्या आईच्या पोटातल्या मुलीच्या गर्भातच तुम्ही लस हे करा आणि प्रतिबंध करा की बाई जन्मालाच येऊ नये. इतक्या पराकोटीची भावना व्यक्त करायची का वेळ येते? किंवा माझ्यासारखी बाई आहे की बाईपणाचे काही भोग भोगते, त्याची कारणं वेगळी आहेत, त्याचे घटक वेगळे आहेत, त्याला मी स्वतःही कारणीभूत आहे. मी जे काही निर्णय घेतले किंवा मी जे काही धाडसीपणा दाखवला तो कदाचित अनाठाई होता किंवा चुकीचा होता निर्णय, पण त्याची किंमत बाई म्हणून जास्त मोजावी लागला. मी ती मोजली आणि मग मी अशी बाईला शोधत गेले आणि मग या बाईपणाच्या कविता झाल्या.